नमस्कार मित्रांनो, गाईच्या दुधाचे उत्पादन करण्यासाठी साधारणतः 35 रुपये एका लिटरसाठी खर्च येत असताना त्यासाठी शेण काढणे, चारा टाकणे, पाणी पाजणे, धारा काढणे, गाई धुणे, वैरण कापून आणणे, त्याची कुट्टी करणे यासारखी कष्टाची कामेही करावी लागतात. पण बिना खर्च आणि विना गाय म्हशीचा गोठा तयार करून थोडे नव्हे तर 120 लिटर दूध संकलन करणारे काही महाभाग आता फलटण तालुक्यातील होळ गावात रंगेहात सापडले आहेत. स्वतःच्या फायद्यासाठी नागरिकांच्या जीवाशी खेळत असतानाच खऱ्या दूध उत्पादकाचेही नुकसान करणारी ही नालायक मंडळी जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत आहेत. ही मंडळी कायद्याला अजिबात घाबरत नाही असं दिसतंय. फलटण तालुक्यातील होळ गावात अन्न व औषध प्रशासनाने एका गोठ्यावर टाकलेल्या धाडीत केमिकल पासून बनावट दूध केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधिताविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. नीरा नदी काठच्या होळ गावातील संशयित गोठ्यावर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने अचानक छापा टाकला. तपासणी दरम्यान केमिकलच्या साह्याने बनावट दूध तयार केल्याचा प्रकार समोर आला. पथकाने संशयास्पद साहित्य जप्त करून त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. तसेच संबंधिताविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर फलटण तालुक्यात अशा प्रकारचे बनावट दूध तयार करणारे जाळे कार्यरत असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. नागरिकाच्या मते ही कारवाई केवळ सुरुवात असून अशा अनेक ठिकाणी अजूनही केमिकल युक्त दूध तयार होत असल्याचा संशय आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने किरकोळ कारवाईवर न थांबता संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी व्यापक धडक मोहीम राबवावी अशी मागणी होत आहे. केमिकल पासून तयार केलेले दूध जर सर्वसामान्याच्या घरापर्यंत पोहोचत असेल तर ही केवळ भेसळीचा नव्हे तर नागरिकाच्या आरोग्याशी खेळ करणारा गंभीर प्रकार आहे. या कारवाईनंतर फलटण तालुक्यातील इतर संशयित ठिकाणावरही धडक कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे. फलटण तालुक्यातील होळ गावात अन्न व औषध प्रशासनाने एका गोठ्यात टाकलेल्या धाडीत केमिकल पासून बनावट दूध केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यामुळे बनावट दूध हे थोडेफार कमी होईल अशी आशा आहे. या प्रकरणी संबंधिताविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडालेली आहे. धन्यवाद.